कया फुलांची स्वप्ने विरून नेऊ, पसऱ्या कया फुलांची स्वप्ने विरून नेऊ. ओसाड माळ आम्ही फुलवीत चाललो, फुलवीत चाललो, आम्ही प्रकाश बीजे. या चर्चेचा आजचा जो दिवस आहे तो बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा आहे. ही सभा बाबासाहेबांना आदरांजली व्यक्त करते. आज जो शिक्षणाच्या प्रश्नाशी आपण चर्चा करणार आहोत, या चर्चेचं स्वरूप एकतर्फी नाही आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे जी काही मांडणी होईल त्या मांडणीचे आपण नोट्स घ्यावेत लिखित किंवा बिंदूमध्ये, आणि त्या संदर्भात नंतर आपल्याला काही प्रश्न, शंका आणि काही मत वेगळं असलं तरी त्याच्यावर चर्चा करता येईल. एकतर्फी ज्ञानाची जी परंपरा आहे ती आपली परंपरा नाही, ती विरोधकांची परंपरा आहे. आपली ज्ञानाची परंपरा ही संवादातून विकसित झालेली आहे. परंतु ही अत्यंत उच्च दर्जाची जी ज्ञान परंपरा आहे त्याला भारतात ज्ञान म्हणूनच मान्यता अजूनपर्यंत मिळालेली नाही. आणि म्हणून मग आपल्याला शिक्षणासारख्या विषयाच्या निमित्ताने तो धागा पुढे न्यावा लागतो. आज आपण जे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चर्चा इथे करणार आहोत, कुठल्याही शिक्षण धोरण, शिक्षण आयोग किंवा शिक्षण यंत्रणा हे शिक्षणाचा विचार करते अशी धारणा समाजाची तयार केल्या गेलेली आहे. आणि मग त्या धारणेतून आपण शिक्षणात घडत असलेल्या घडामोडीकडे बघत असतो. मुळात शिक्षण हे शिक्षण आयोग, शिक्षण धोरण किंवा शिक्षण यंत्रणा हा शिक्षणापेक्षा हा देश कसा घडवायचा याचा विचार करत असते. जर आपण शिक्षण धोरणाकडे देश कसा घडणार आहे या दृष्टीने बघायला लागलो की मग प्रस्थापितांचं धोरण काय आहे हे समजायला जरा मदत होते. एरवी शिक्षणाच्या तांत्रिक प्रश्नांवरच चर्चा होण्याची संभावना अधिक असते. आणि म्हणून ही चर्चा देशभर 2019 पासून सुरू झाली. 2019 ला कस्तुरीरंगन कमिटीचा रिपोर्ट आला आणि त्या रिपोर्ट पासून देशभर शिक्षण प्रश्नावरची चर्चा सुरू झाली. समर्थकांकडनं हे धोरण किती चांगलं आहे, वर्ग त्यांचं त्यांना लखलाभराव, आम्हाला पृथ्वीवरचा मोक्ष हवा आहे आणि म्हणून आपण त्या मोक्षाच्या अंगाने या राष्ट्रीय शिक्षण धोरणाकडे बघत होतो. महाराष्ट्रात आणि देशात या शिक्षण धोरणाकडे बघणारे आणि त्याची चिकित्सा मांडणारे विविध विचार प्रवाहांनी आपापली भूमिका अदा केलेली आहे. ही चर्चा 2-3 अंगांनी झाली. एक पहिला अंग होता की शिक्षण हे धर्मांध शिक्षण आहे, शिक्षणाचं केंद्रीयकरण करणार आहे आणि शिक्षणाचं बाजारीकरण करणार आहे, असा एक विचार प्रवाह ज्यांनी या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चिकित्सा मांडली. दुसराही एक विचार प्रवाह आहे जो समाजवाद्यांचा आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की ही फ्रेम जी आहे ही ठीक आहे, पण याच्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. तिसरा जो विचार प्रवाह होता त्यांचं अनालिसिस असं होतं की धोरण भारतात असलेल्या जाती व्यवस्थेचं बळकटीकरण करणार आहे. हे धोरण शिक्षणाच्या खाजगीकरणाचं उन्नयन करून बाजारीकरणाकडे घेऊन जाणार आहे. हे धोरण निर्णयाचं केंद्रीकरण करणार आहे, लोकशाही संपवणार आहे. असे 3 मुख्य विचार प्रवाह जे आपल्या बाजूने आहेत
ज्यांची स्वर्गावरचा विश्वास नाही पृथ्वीवरचा विश्वास आहे असे मानणारे ये या शिक्षण धोरणाकडे या अंगाने बघत होते आणि त्यांची ती किस्सा त्यांनी मांडली. भारतात गेली 2020 पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झालं आणि आता 25 संपायला आलं. या 5 वर्षामध्ये त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. प्राथमिक शिक्षण जवळजवळ 50% संपवण्याची भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणाने घेतलेली आहे आणि प्राथमिक शिक्षण एकदा का संपवलं तर उच्च शिक्षणातला जो ऍसेस आहे तो कमी होणार. तरी सुद्धा उच्च शिक्षणामध्ये कपात कशी करता येईल त्यासाठी त्यांनी क्लस्टरची संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेली आहे आणि प्राथमिक शिक्षणात शाळा संकुलची संकल्पना मांडली आहे. या शिक्षण बंदीचे परिणाम जे आता दिसायला लागले आहेत, आम्ही जेव्हा 2019 मध्ये कस्तुरीरंगन कमिटीचा रिपोर्ट आला तेव्हा सगळं पूर्ण विदर्भात फिरलो, महाराष्ट्रात फिरलो आणि लोकांना सांगितलं, तेव्हा बरेच लोकांचा यावर विश्वास बसत नव्हता. बरेचदा असं आमच्या मांडणीचा हे अतिरेकी मांडणी करतात अशा पद्धतीच्या शेराही आम्हाला ऐकावे लागलेले आहेत. पण आता ते सांगतायत की तुमचं म्हणणं खरं होतं, आता ते परिणाम आम्हाला दिसायला लागले. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 42.8% ह्या कमी पटसंख्येच्या शाळा आहेत आणि त्या बंद होण्याच्या संकेत त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये दिलेले होते. त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचे परिणाम आता आपल्याला दिसायला लागलेले आहेत. कालचाच लोकसत्ता मधली बातमी आहे, 8,39,000 विद्यार्थी हे या 5 वर्षामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर शाळाबाह्य झालेले आहेत. हे शाळाबाह्य नाही आहे. शाळाबाह्य हा शब्द प्रयोग आपल्याला फसवण्यासाठी आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या, ढकलल्या गेलेल्या, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये सर्वाधिक मोठं प्रमाण हे स्त्रियांचं आहे. कारण ग्रामीण भागातली शाळा बंद झाली तर याचा सर्वाधिक फटका हा मुलींवर, मुलींच्या शिक्षणावर बसणारा आहे. त्याचे परिणाम दिसते. कालची बातमी त्याचा पुरावा आहे. भारतात आणि महाराष्ट्रात जी स्थिती आहे ही स्थिती उद्याच्या कसं भविष्य असेल याचं द्योतक आहे. उद्या प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये शिक्षण बंदी जातीच्या, लिंगाच्या आधारावर होती. तसं आता जात किंवा लिंगाचा उल्लेख न करता शिक्षण बंदी घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि याचा सर्वाधिक मोठा परिणाम हा ग्रामीण भागामध्ये बसणार आहे. जर आपण कोणत्याही जिल्ह्याच्या, भारताच्या कोणत्याही जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची जर आपण सर्वेक्षण केलं तर आपल्याला हे दिसेल, तिथे अंबानीचा नातेवाईक आपल्याला सापडणार नाही, भागवतांचाही नाही नातेवाईक आपल्याला सापडणार नाही. जे नातेवाईक सापडतील ते आपले सापडतील. त्या विद्यार्थ्यांचा म्हणजे जातीचा उल्लेख न करता जातीची रचना भारतामधली कशी आहे त्याचा अभ्यास आपल्यापेक्षा त्यांना अधिक आहे आणि म्हणून त्यांनी त्या पद्धतीचे नियोजन करून ग्रामीण भागामधल्या शाळांचा सर्वाधिक प्रमाण हे बंद होण्याचं आपल्याला दिसते आहे. या सगळ्या एकंदरीत आजचं वास्तव आणि जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक मुद्दा मिसिंग राहिला. त्याची फार चर्चा झाली नाही. त्याची चर्चा फक्त संदर्भाने झाली. म्हणून मी जैनजींना फोनवर बोललो होतो की तुमचा अर्थशास्त्राचा अभ्यास आहे, अर्थात शिक्षणाचा पण आहे, स्त्री प्रश्नावरचाही त्यांचा अभ्यास आहे, परंतु या आम्ही शिक्षणाच्या प्रश्नावरची आर्थिक बाजू मांडताना आमचा तो मूळ अभ्यास नसल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये अर्थव्यवस्थेची किंवा आर्थिक तरतूद ज्याला आपण म्हणतो ती कशी केली आहे, त्याच्यामध्ये भारताचा जात वर्गीय दृष्टिकोन कसा आहे हा मांडण्यामध्ये आमच्या मर्यादा आहेत. आणि म्हणून माझी व्यक्तिगतरित्या पण त्यांना एक विनंती होती की आज हे जे सेशन आहे या सेशन मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाबद्दल जे काही आपल्याला मांडायचे ते आपण पुढ्या, परंतु ज्या प्रश्नाची चर्चा फार झाली नाही, गांभीर्याने झाली नाही,
केवळ संदर्भाने झाली, त्यावर जर अधिक भर दिला तर आमच्या सगळ्यांसाठी ते उद्बोधक असेल. मी आपल्या सगळ्यांचा अधिक वेळ न घेता 1.5 तास त्यांना हवाय या सगळ्या मांडणीला. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण नोट्स घ्या. चर्चा ही व्हायला आवश्यक वाटते, त्याचा गांभीर्याने आपण विचार करावा आणि गांभीर्याने भाषण ऐकावं अशी विनंती करतो आणि थांबतो. बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या घडवीत चाललो, घडवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ, काट्यावरून जाता मागे न पाय घेऊ. हसऱ्या कळ्या फुलांची स्वप्ने विरून नेऊ, हसऱ्या कळ्या फुलांची स्वप्ने विरून नेऊ. ओसाड माळ आम्ही फुलवीत चाललो, फुलवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे आले अपयश खाले पाया नव्या यशाचा, आले अपयश खाले पाया नव्या यशाचा. इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा, इतिहास साक्ष आहे आमच्या पराक्रमाचा. प्रासाद सज्जनांचे सजवीत चाललो, सजवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे बदलात हवेची तीजे सर्वस्व ही स्वतःचे, बदलात हवेची तीजे सर्वस्व ही स्वतःचे. हे शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे, हे शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे. त्यांची स्मृती मनाशी जगवीत चाललो, जगवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो, रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.